हॅलो वॉरियर्स, मी तुमच्यासाठी घेऊन आले आयोगाचा आणखी एक फेवरेट टॉपिक, ज्याच्यावरती आयोगाने परत परत प्रश्न विचारलेत आणि तो म्हणजे शैवाल. तुम्ही जर मागचे प्रश्न पाहिले तर ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यामधला क्लोरोफायसी हा जो गट आहे तो आपण पाहणार आहोत. क्लोरोफायसीची वैशिष्ट्ये आणि क्लोरोफायसीची उदाहरणं आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक पण देणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा क्लोरोफायसी म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. क्लोरोफायसी म्हणजे असतं हिरवं शैवाल. ठीक आहे, हिरवे शैवाल जे असतं त्याला आपण क्लोरोफायसी असं म्हणतो. आणि मग हे जे हिरवं शैवाल आहे हे बहुत करून गोड्या पाण्यामध्ये आढळतं, काही प्रमाणामध्ये ते खाऱ्या पाण्यामध्ये पण आढळतं. म्हणजे गोड्या आणि खाऱ्या पाण्यामध्ये ते आढळतं, पण प्रामुख्याने जर पाहायला गेलो आपण तर गोड्या पाण्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असतं, ज्याच्यामुळेच या शैवालाला गडद हिरवा रंग प्राप्त होतो. इथे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की क्लोरोफायसीमध्ये किंवा हिरव्या शैवालामध्ये कुठलं रंगद्रव्य आढळतं. ॲक्च्युली आयोगाने 4 प्रकार दिलेले होते आणि त्याच्यामध्ये आढळणारे रंगद्रव्य विचारलेत. त्याच्यानंतर आयोगाने एका बाजूला हे 4 शैवालांचे प्रकार दिलेत, त्याच्यावरची उदाहरणं विचारलेत. सो वेगवेगळ्या अँगलनी क्वेश्चन्स आलेले आहेत. सो क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी मुळे याला गडद हिरवा रंग प्राप्त होतो. झॅन्थोफिल सुद्धा याच्यामध्ये असतं काही प्रमाणामध्ये. तर हे जे क्लोरोफायसी हे शैवाल आहेत, हिरवे शैवाल आहेत, हे स्वतःचा अन्नसंचय कशाच्या स्वरूपामध्ये करतात तर स्टार्चच्या स्वरूपात किंवा ऑइल ड्रॉपलेट्सच्या स्वरूपामध्ये हे अन्नसंचय करतात. या हिरव्या शैवालांची जी पेशी भित्तिका असते ती आतमधून सेल्युलोजची बनलेली असते, तर बाहेरून ती पेक्टोजची बनलेली असते. एखादा क्वेश्चन इथे बनू शकतो, आतमधून सेल्युलोजची बाहेरून पेक्टोजची. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे, कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, कुठलीही बॅटरी असेल तर आपण त्याच्यामध्ये सेल कुठे टाकतो, आतमध्ये. सेल कुठे असतो, आतमध्ये. सेल्युलोज कुठे असेल, आतमधून सेल्युलोज, बाहेरून पेक्टोजची ती बनलेली असते. हे जे शैवाल आहेत हे एकपेशीय असतात, म्हणजेच युनिसेल्युलर असतात, किंवा हे वसाहतीने राहणारे असतात, म्हणजे हे ग्रुपमध्ये राहतात, ज्याला कॉलोनियल असं आपण म्हणू शकतो. आणि हे तंतुमय असतात, म्हणजे फिलामेंटस असतात, तंतुमय अशा पद्धतीचं शैवाल आपल्याला पाहायला मिळतं. या क्लोरोफायसीला परत 3 गटांमध्ये विभागलेला आहे. पहिला गट जो आहे याच्यामध्ये वॉल्वोकेल्स येतात, त्यानंतर किटोफोरल्स येतात आणि त्याच्यानंतर क्लोरोकोकेल्स येतात. हे जे 3 आहेत यांनीच जवळपास निम्मे शैवाल जे आहेत क्लोरोफायसीचे ते याच गटामध्ये येतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं कारण हे इम्पॉर्टंट आहे. इथे आयोगाने किटोफोरल्सवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे अगदी रिसेंटली, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा येतो क्लोरेलालेस, त्याच्यानंतर येतो ओडोगोनियल्स. तर हे 3 गट आहेत. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला मे बी क्लोरोफायसीचे गट विचारले तर तुम्हाला माहिती असावेत म्हणून सांगितलं. आता क्लोरोफायसीची जर उदाहरणं आपण पाहिली तर याच्यामध्ये क्लोरेला, त्याच्यानंतर एक सेकंड, त्याच्यानंतर येतं क्लॅमिडोमोनास, त्यानंतर येते स्पायरोगायरा, त्यानंतर वॉल्वॉक्स, त्यानंतर कारा आणि उलोथ्रिक्स. ही काही हिरव्या शैवालाची किंवा क्लोरोफायसीची उदाहरणं आहेत. याच्यापैकी क्लोरेला झालेला आहे विचारून, स्पायरोगायरावरती आत्ता रिसेंटली आयोगाचा प्रश्न आलेला आहे, कारा विचारून झालाय. सो इकडे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हिरवं शैवाल लक्षात ठेवायचं आहे. आपण काय करणार आहोत, थोडंसं आपल्या डे टू डे लाईफशी याला रिलेट करणार आहोत. कसं तर आपल्याकडे गुरं असतात किंवा आपल्याकडे गाई असते. आपण गाईला काय खायला घालतो, आपल्याकडची गाय काय खाते, चारा खाते. ठीक आहे, आणि जो चारा खाते तो चारा असतो कसा, हिरवा. हिरवा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आपल्याकडे ओली वैरण म्हणतात पहा, म्हणजे हा ओला चारा असतो. ठीक आहे, आणि ती खाते कशी, उली खाते. उली म्हणजे थोडा थोडा खाते. ठीक आहे, मराठीमध्ये आपल्याकडे ग्रामीण भाषेत म्हणतात ना, उली दे, उलीस, सो ते उली. ठीक आहे, मग आता आपण काय करतोय, आपल्याला तर अभ्यास करायचा आहे, आपली एक्झाम आहे. मग आपण काय करतोय, आपल्याकडे आहे एक मोना डार्लिंग. आपण मोनाला सांगतोय की आमच्या गाईला चारा दे. आपण मोनाला सांगतोय की गाईला आमच्या हिरवा उली ओला चारा दे. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं. आता क्लोरोफायसी आहे तर क्लोरेला लक्षात राहून जाईल. क्लोरोफायसी क्लोरेला सेम आहे. ठीक आहे, क्लॅमिडोमोनास मोना, स्पायरोगायरा गाय, वॉल्वॉक्स ओला वॉल्वॉक्स. इथे आहे कारा, पण काराची स्पेलिंग काय आहे, चारा. इथे आहे कारा, पण काराची स्पेलिंग काय, चारा. ओला हिरवा चारा. हिरवा का, क्लोरोफायसी आहे ना, हिरवं शैवाल लक्षात ठेवायचा ना म्हणून. आणि उली द्यायचा म्हणजे उली आणि थिकवाला. थिक म्हणजे काय असतं,
जाड, बरोबर. तर उली उली आणि थिक थिक, उलोथ्रिक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही सगळी उदाहरणं पण तुमच्या लक्षात राहतील. आणि ज्यांना असं वाटतं की मॅम इतकं सगळं ट्रिक्सनी कन्फ्युजन होईल, कन्फ्युजनचा विषयच नाही, कारण आपण हिरव्या साऱ्याबद्दल बोलतोय. म्हणजे हिरवं शैवाल आहे, त्याच्यामध्ये गाय आहे म्हणजे स्पायरोगायरा आहे, मोना आहे म्हणजे क्लॅमिडोमोनास आहे, चारा आहे म्हणजे कारा आहे, ओला आहे म्हणजे वॉल्वॉक्स आहे, उली आणि थिक म्हणजे उलोथ्रिक्स आहे. सो लक्षात ठेवायला इझी असतं, फक्त आपल्याला ते कसं आहे ना, विषय अवघड बनवायची सवय लागली. आपलं जर सायन्स बॅकग्राऊंड नसेल, हे शब्द जर आपल्याला माहिती नसतील, तर ऑब्व्हियसली हे लक्षात ठेवायला कठीण जाईल. पण जर तुम्ही या पद्धतीने ते लक्षात ठेवलं तर डेफिनेटली तुमच्या लक्षात राहील. यापूर्वी मी सुपर क्लास स्पायसेस, त्याच्यानंतर आय थिंक रेप्टेलियावरती पण व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्या पण ट्रिक्स दिल्यात, आयोगाने ज्याच्यावरती प्रश्न विचारलेत असे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PYQच्या विश्लेषणासह वनस्पती रोग आणि रोगकारक जे आहेत, जे आयोग फार विचारतं, तर त्याच्यावरचा पण एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिलेले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला सायन्सच्या रिव्हिजनसाठीचे लेक्चर्स एका ठिकाणी पाहिजे असतील तर मी प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनल टेलिग्रामवरती शेअर करत आहे प्लेलिस्ट, तर तिथून तुम्ही ते व्हिडिओज जे आहेत ते पाहू शकता. प्राणी वर्गीकरणाचे पण बरेचसे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेत, ज्याच्यामधली मोलुस्काची ट्रिक जी आहे, एक रॅप सॉन्ग होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं, त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं. जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही ते पाहिले नसतील व्हिडिओज, तर सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये नक्की पहा. तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा 100% फायदा होईल. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे किंवा कुठल्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, लक्षात ठेवायला कठीण जाते, जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी त्याच्यावरचा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईन. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.